दगडावरती लाईन ओढलेली, होल पडलेलं, तुकडा झालेला दिसेल का? मग जर तो निर्जीव पाण्याचा थेंब, सॉफ्ट पाण्याचा थेंब एवढ्या हार्ड दगडाला फोडू शकतो, आपण तर जिवंत आहोत. 2 हात 2 पाय शाबूत आहे, एक डोकं आहे, 1400 ग्रॅमचा सरांनी सांगितलेला मेंदू आहे. हे जर आपण जर मेहनत केली, दगड म्हणजे तुमच्या आयुष्यातली संकट. मला आठवतंय ही सगळी प्रकाश भरकळ समोर बसलाय, पैसे नव्हते ट्रिपला जायला, प्रकाशला माहीत नाही ते इन्सिडेंट सांगावं की नाही, पण पैसे नव्हते. मग त्यांनी क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंगचं काय उदाहरण केलं असेल? सकाळी 7 ते 9 10 पोरांना एकत्र केलं आणि शेतात निंदायला जायचं. निंदायला जाऊन 5 रुपये रोज मिळायचा. ही सगळी मंडळी त्याच्यात होती. माझ्या सगळ्यांनीच केलंय. बुधवारी शेण जमा करून शाळा सारवली की ताटव्याची शाळा होती. 5वा वर्ग मारुतीच्या पारावरती, कविताला आठवत असेल. 6वा वर्ग शंकर पाटलाची बैठक बनायचो. धोंडू त्यांनी सांगितलंय मला रमेश बनायचंय, पण ते काही कधी तोंडात येणं शक्य वाटत नाही. त्याच्या बैठकीत आणि 7व्या वर्गात याच्यात आलो. ताटव्याची शाळा होती, शेणाने सारवायचं. ह्या शाळेतले शिकलेलं माझ्यात आणि तुमच्यात प्रत्येक जण माझ्या बॅचमधलं, मला खरंच अभिमान आहे एका गोष्टीचा. शास्त्रज्ञ प्रत्येकाला बनायची गरज नाही, पण त्यांनी जे त्या परिस्थितीवर मात करत जे अचीव केलंय, मला वाटतं या सगळ्यांसाठी व्यसनाधीन न होता हे यांनी जे केलंय, यांच्यासाठी खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत.